एकीकडे राज्यात बळीराजा आसमानी संकटामुळे हवालदिल झालेला असताना दुसरीकडे राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार मात्र राज्यात सगळं काही आलबेल असल्याच्या आविर्भावात पाहायला मिळत आहेत। हातचं पीक गेल्यानं बळीराजा स्वतःचं डोकं बडवत असताना कृषी मंत्री मात्र स्पर्धेत धाव घेण्यात बिझी असल्याचं धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे। नुकसानग्रस्त बीडमध्ये कृषी मंत्री स्पर्धेत सहभागी झाले, पण अब्दुल सत्तारांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जायला 2 मिनिटाचा अवधी मिळाला नाही का, असा प्रश्न उपस्थित होतोय। अशा असंवेदनशील कृषी मंत्र्यांवर मुख्यमंत्री काय कारवाई करणार याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। कृषी मंत्री अब्दुल सत्तार भाई यांनी मिलेट दौडच्या नावाखाली चालवलेला पोरखेळ पहिल्यांदा बंद करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना करते। अतिवृष्टीनं महाराष्ट्रातला शेतकरी बांधावर आपली वाट पाहतोय। आत्महत्याच्या उंबरठ्यावर असलेल्या शेतकऱ्याला धीर देण्यासाठी आपण बांधावर जायला पाहिजे। मॅरेथॉन कसले घेताय? मॅरेथॉन घ्यायची एवढीच हौस असेल तर एखादं खातं एकनाथभाई शिंदेंना निर्माण करायला लावा आणि मॅरेथॉन घेत बसा। एकनाथभाईंचं सरकार ज्यावेळेला सत्तेवर आलं, एकनाथभाई ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले, त्यावेळेला शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहे, आम्ही तुम्हाला दिलासा देत आहोत, तुम्ही आत्महत्या करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असं भलं मोठं आश्वासन दिलं। शेतकऱ्यांना आश्वासन दिल्यानंतर आत्मविश्वास आला। आत्मविश्वास आल्यानंतर शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला। आम्हाला असं वाटलं की काहीतरी एकनाथभाई करतील, आम्ही थोडा विश्वास वाटला, पण एकनाथभाईंच्या या आश्वासनाचा विसर त्यांच्या मंत्र्यांना पडलाय असं आम्हाला आता असं वाटू लागलंय। त्यांचं या कृतीवरून दिसतंय आणि म्हणून मी तर माझ्याकडून एक आव्हान पण केलं की शेतकऱ्याचे सर्व तंतोतंत पंचनामे केल्या जाईल, वस्तुनिष्ठ पंचनामे केल्या जाईल। जे जे नुकसान झालं, नुकसान झालेला कोणताही शेतकरी नुकसानपासून वंचित राहणार नाही, असा आदेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दिलेला आहे। याची अंमलबजावणी आपण पाहिलाच अनेक गावांमध्ये चालू आहे। लॉंग मार्च मधील मान्य मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी आता सरकारने स्थापन केलेल्या समितीतून डॉक्टर अजित नवले यांना वगळण्यात आलंय। लॉंग मार्च मधल्या मागण्यांची अंमलबजावणी व्हावी यासाठी संबंधित मंत्री, मंत्रालय स्तरीय अधिकारी आणि शेतकरी प्रतिनिधी यांची समिती बनवली जावी अशी मागणी किसान सभेच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीत केली होती। किसान सभेच्या वतीनं कॉम्रेड JP गावित आणि विनोद निकोले हे समितीत असावेत असं सुचवण्यात आलं होतं। एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून वगळल्यामुळे किसान सभा झुकणार नाही। मला पूर्ण विश्वास आहे की आमदार विनोद निकोले आणि JP गावित हे दोनही लढाऊ कॉम्रेड त्या समितीमध्ये आहेत। ते आपल्या शेतकऱ्यांच्या मागण्या पुढे घेऊन जातील आणि सरकारला त्या मागण्यांची अंमलबजावणी करायला लावतील। मात्र अशा प्रकारे प्रामाणिकपणाने प्रयत्न करणाऱ्या माणसाला वगळणं आणि शेतकरी आंदोलनामध्ये एक प्रकारचं वेगळ्या प्रकारचा संदेश देणं, हे जे काम राज्य सरकारने केलेलं आहे त्याच्यामुळे किसान सभेमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे। शेतकऱ्यांसाठी जी समिती तयार केली आहे त्यामध्ये नवलेंचं नाव नाही, त्यामुळे त्यांचा आरोप आहे की मला जाणीवपूर्वक दूर ठेवलं जातं। हे असं आहे की जेव्हा बैठक झाली त्या बैठकीतच हे ठरलं होतं की आमदार आणि माजी आमदार त्याच्यामध्ये राहतील, त्याप्रमाणे आम्ही टाकलं। गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन अखेर स्थगित करण्यात आलंय। ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना आंदोलन मागे घेण्यासंदर्भात लेखी पत्र दिलं गेलं, त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यासंदर्भातली घोषणा JP गावित यांनी केली। राज्य सरकारनं आमच्या 70% मागण्या मान्य केल्या, त्यामुळे आम्ही आमचा लॉंग मार्च मागे घेत आहोत असं JP गावित यांनी स्पष्ट केलं। तर वाशिंदहून आंदोलकांना गावी परतण्याची व्यवस्था नसल्यानं नाशिकहून 10 बसेस मागवण्यात आल्या। दुपारनंतर हे सर्व आंदोलक आपल्या गावी निघून जातील। जवळजवळ 70% मागण्या ह्या आमच्या महाराष्ट्र सरकारने सरळ म्हणजे आमच्या समोर त्या मान्य केल्या आणि बाकीच्या ज्या मागण्या आहेत त्या थोड्या विचाराधीन आहेत आणि म्हणून आम्ही जे काही इथं लोक आलेले आहेत ह्या लोकांना पण आम्ही विश्वासात घेऊन
त्यांना सर्व समजावून सांगून आणि मग आंदोलन मागे घ्यायचं का काय हे ठरवलं होतं. दौंड तालुक्यात खासदार संजय राऊत यांच्या निषेधाचे बॅनर दौंड तालुक्यातल्या राजकीय वातावरणात तापवायला कारणीभूत ठरलेले आहेत आणि दौंडमध्ये संजय राऊत यांचा जाहीर निषेध करणारे हे बॅनर झळकले आहेत. संजय राऊत यांनी राहुल कुल यांच्यावर केलेल्या आरोपानंतर दौंडमध्ये संजय राऊत यांच्या निषेधाचे हे बॅनर झळकले. मनमाड, चांदवड आणि नांदगावमध्ये वादळी वाऱ्यासह तुफानी गारपीट पाहायला मिळाली. गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं असून उभं पीक हातचं गेल्यानं शेतकरी रडकुंडीला आलाय. तर यवतमाळमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे काढणीला आलेला गहू, चना भिजलाय. याशिवाय अमरावतीच्या मेळघाटातील सुरणी परिसरात मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह गारपिटीनं हजेरी लावली. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे गहू, हरभरा याचं नुकसान झालंय. भल्या पहाटे झालेल्या वादळी वाऱ्यामुळे जळगाव तालुक्यातल्या बादली गाव परिसरातील केळी पिकाचं मोठं नुकसान झालंय. सध्या संप सुरू असल्यानं महसूल विभागाचे कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाहीयेत. त्यामुळे शेतकरी हा दुविधा मनस्थितीत आहे. वेळेवर पंचनामे झाले नाही तर मोठं नुकसान शेतकऱ्यांचं होण्याची शक्यता आहे. पूर्णा तालुक्यात झालेल्या गारपिटीनं गहू, ज्वारी पिकांसह फळबाग पिकांना देखील मोठा फटका बसलाय. परिसरातील आंबा, मोसंबी या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. गारपिटीबरोबर झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक भागांमध्ये झाडाच्या फांद्या तुटल्या तर काही ठिकाणी अक्षरशः झाडं उन्मळून पडली. गारपिटीमध्ये आंब्यावरच्या छोट्या कैऱ्या आणि आंबे पूर्णपणे गळून पडले. ठिकठिकाणी आंब्याचा सडा दिसून येतोय. पूर्णा परिसरात झालेल्या कालच्या गारपिटीनंतर सर्वत्र हाहाकार माजलेला आहे. या परिसरात असलेल्या फळबागांमध्ये सुद्धा खूप विदारक चित्र दिसून येत आहे. मी सध्या पूर्णा तालुक्यातील या आंब्याच्या बागेमध्ये आहे. जर आपण या ठिकाणी खाली पाहिलं तर आंब्याची मोठी रास जमिनीवर दिसून येते. मागील काही काळामध्ये या भागात फळबागा लागवडी करून शेतकऱ्यांनी समृद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु नैसर्गिक संकटापुढे दरवर्षी काही ना काही शेतकऱ्यांच्या समोर अडचणी उभ्या राहतात. यावर्षी सुरुवातीपासून आंब्याच्या पिकाला मोठ्या प्रमाणात मोहर लागलेला होता. यावर्षी आंब्याचं उत्पन्नही चांगलं येईल असं स्वप्न पाहत असलेल्या शेतकऱ्यांना काल रात्री झालेल्या गारपिटीने त्यांच्या स्वप्नावरच अक्षरशः घाला घातलाय आणि त्यामुळे शेतकरी यातून मिळणाऱ्या उत्पन्न तर सोडूनच द्या, परंतु जो लागवड आणि त्यानंतर जो खर्च आला, वेळोवेळी या झाडांची निगा राखण्यासाठी जो खर्च आला तो सुद्धा खर्च निघू शकत नाहीये आणि त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडलाय. काल झालेल्या वादळ वाऱ्यामध्ये अनेक ठिकाणी फळबागातील झाडं देखील उन्मळून पडली आहेत आणि त्यामुळे शासनाने याकडे विशेष लक्ष देऊन शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देणे गरजेचं आहे. विशाल माने, न्यूज 18 लोकमत, पूर्णा, परभणी. मुळशी तालुक्यात अवकाळी पावसामुळे ज्वारी पीक भुईसपाट झालंय तर आंब्याचा मोहर गळून पडलाय. पंचनामा करायला अधिकारी उपलब्ध नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. त्यामुळे बटाटा, ज्वारी आणि आंब्याचं नुकसान भरपाई कधी मिळणार या आशेवर शेतकरी आहेत. नागपुरात सकाळपासून हलक्या पावसाच्या सरी कोसळत असून आज उद्या मुसळधार पावसाचा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तवलाय. भंडारा जिल्ह्यात काही भागात पावसानं हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातल्या भाजीपाल्यासह अन्य पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा आसमानी संकट कोसळत आहे. वाशिम मधल्या पांगराबंदी, वाई वारला, कुत्तरडोह, वाघुळूद यासह जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. गारपिटीनं हजारो हेक्टरवरचा गहू, हरभरा, कांदा, उन्हाळी करडई, भाजीपाला पिकांसह लिंबू फळबागांचं मोठं नुकसान झालंय. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरडं मोडलंय. सोलापुरात सुद्धा अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. शुक्रवारी झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं मालेगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात पिकांचे प्रचंड नुकसान झालं. शेकडो एकरवरची उभी पिकं आडवी झाली असल्यानं शेतकरी संकटात सापडलाय. गेल्या एक आठवड्यापासून नाशिकच्या ग्रामीण भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलेला आहे. काल संध्याकाळी चांदवडच्या पन्हाळे या गावात तर गारपीटने अक्षरशः थैमान घातलेलं आहे. गारपिटीमुळे कांदा, हरभरा यासह इतर पिकांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. माझ्यासोबत पन्हाळे गावातील काही ग्रामस्थ आहे.
ते बोलतील का त्यांचं काय नुकसान झालं, कशी गारपीट झाली आणि शासनाकडून त्यांना काय अपेक्षा आहे. अहो काय म्हणा. शासनाकडून आम्हाला अपेक्षा एवढीच आहे का आजपर्यंत बऱ्याचशा वेळेस अवकाळी पाऊस झाला पण शासनाने याची दखल कोणत्याही प्रकारची घेतलेली नाही. तेवढं करून आता काल 5 वाजता आमच्याकडे मोठ्या प्रमाणात गारपीट झालेली आहे. अजूनही गारा इथं शिल्लक हे तशाच गारा पडलेलं आहे. म्हणजे 12 ते 15 घंटे झालेले आहे तरीसुद्धा अजून गारपीट तशीच आहे. तर त्याच्यानंतर आमच्या गावामध्ये कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. टरबूज आहे, डोंगळे, गहू आहे, हरभरा आहे, याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तरीसुद्धा आमचं एवढीच विनंती आहे की शासनाने याच्यावरती लवकरात लवकर दखल घ्यावी. मागचं पण अजून उपलाटाचे पैसे भेटलेले नाही आहे, पण आता ही पण आली, याचं पण नाही भेटले. म्हणजे याच्यावरती काय करणार सरकार? याचे ते आम्हाला तर वाटतं काहीच करू शकत नाही सर. बोलायलाच जागा नाही राहिली. आता काय सरकारही काही पाहत नाही, करत नाही. काय अपेक्षा? अपेक्षा काही नाही, पण एवढंच आहे आता भरपाई करून द्यावं जेवढं झालं तर. एकूणच सरकारची उदासीनता आणि शेतकऱ्यांचं हे जे मनोबल आहे ते एकदम खचलेलं आहे. कारण नुकसान होतं आहे, पंचनामे होतात, भरपाई मिळत नाही. आत्ताही पंचनामे करण्यासाठी देखील कोणी आलेलं नाही. त्याच्यामुळे जगावं तरी कसं असा प्रश्न या शेतकऱ्यांपुढे पडलेला आहे. बबू शेख, न्यूज 18 लोकमत, पन्हाळे, तालुका चांदवड. नांदेड जिल्ह्यात झालेल्या पाऊस आणि गारपिटीनं तब्बल 4,794 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनानं दिलाय. अजूनही अनेक भागात पंचनामे सुरू असल्यानं नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मुदखेड तालुक्यात मोठं नुकसान झालंय. हजारो हेक्टरवरची केळी, गहू, ज्वारी, हरभरा ही पिकं आडवी झाली आहेत. नैसर्गिक आपत्तीत 12 जनावरं दगावली असून 19 जनावरं जखमी झाली आहेत. धुळे जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपून काढलंय. गेल्या 10 दिवसात सलग दुसऱ्यांदा झालेल्या अवकाळी पावसानं धुळे तालुक्यात मका पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय. वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेलं मका पीक पूर्णपणे भुईसपाट झालंय. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यानं शेतकरी उद्ध्वस्त झालाय. कृषी मंत्र्यांच्या मतदारसंघातील म्हणजे सिल्लोड तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालंय. जळगावातील हिवरा रोशनगाव इथं महावितरणच्या टॉवरवर चढून शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. शेतात वर्षभरापासून महावितरणनं टॉवर उभं केले, त्यासाठी शेतकऱ्यांना मोबदला दिला जाणार होता. मात्र 1 वर्ष उलटलं तरी शेतकऱ्यांना हा मोबदला मिळाला नाहीये. तसंच पिकांची नासाडी होत असल्यानं शेतकऱ्यांनी आता संताप व्यक्त केला. मुख्यमंत्री शिंदे साहेब यांना प्रश्न विचारू इच्छितो की तुम्ही जे उटोचा प्रकल्प, विद्युत प्रकल्प केला, त्या प्रकल्पामध्ये तुम्ही या ज्या शेत जमिनीचं जे अधिग्रहण करण्यासाठी याच्यामध्ये तुम्ही या प्रकल्पाच्या अंदाजपत्रकात तुम्ही याचा धरला आहेत का नाही? शेतकऱ्याचा मोबदला देण्यासाठी धरला आहेत का नाही? आणि जर धरला असेल तर त्या शेतकऱ्याला तुम्ही मोबदला का देत नाही? तुम्ही जर काय आम्हाला आता येणाऱ्या ज्या काळात ही लाईन जोडण्यापूर्वी जर काय तुम्ही पैसे दिले नाही तर यापुढे तुमच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल. शासकीय कर्मचाऱ्यांना माज चढलाय अशा प्रकारचा आरोप करण्यात आलेला आहे आणि संप करण्यात शिवीगाळ करण्यात आलेली आहे. आमदार गायकवाड यांनी हे वादग्रस्त विधान केलंय. 95% कर्मचाऱ्यांवर बाहेरची हरामाची कमाई आहे आणि आमदार गायकवाड यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. याच्या आधी सुद्धा गायकवाडांनी असे अनेक वक्तव्य केलेले आहेत. पेन्शन मागणाऱ्या कर्मचाऱ्यांनी इमानतदारी काम करू अशी शपथ घ्या, नंतर त्यांच्या पेन्शनच्या मागणीचा विचार करू असं गायकवाड म्हणाले. राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सध्या संप सुरू आहे आणि त्याच्यात आगीत तेल ओतण्याचं काम सत्ताधारी आमदारांनीच केलंय. कर्मचारी 8 तास ड्युटी करतो. किती? 8 तास. आमदार 24 तास ड्युटी करतात. आमदार व्हायला 30 वर्ष आम्ही तसे गमवले. किती वर्ष गमवले? 30 वर्ष संघर्ष केला. आणि आमदाराचा समजा पगार बी असेल, समजा 1,82,000 पगार आहे. आमचा खर्च महिन्याचा 5 लाख आहे. आम्हाला शिवजयंती, गणपती, नवरात्री, क्रिकेटचं बक्षीस, फुटबॉलचं बक्षीस, 4 पीएचं बक्षीस, ऑपरेटरचं बक्षीस, कारल्याचा चहा पाणी, महिन्याचं लाखाभराचं डिझेल, आणि तेही जाऊ द्या. हे करताना आमदाराच्या कार्यालयामध्ये जर शेतकरी कोणी आला
रडत आला तर त्याचा आम्ही आसू पुसून त्याला हसत पाठवण्याचा प्रयत्न करतो. काय करतात शेतकऱ्यातले बिचारे डबे घेऊन जातात पॉयझनचे, इतकं ते त्रास देतात. एक 6 दिवस थोडं कामाला 6 महिला होतात. एवढा माच कर्मचाऱ्यांना असतो. काय कर्मचाऱ्यांना इतका भरमसाठ पगार? आणि मला सांगा कोणता कर्मचारी फक्त पगारावर डिपेंड हो? 95% कर्मचाऱ्याजवळ हरामाची बाहेरची कमाई आहे. 95% कर्मचाऱ्यांजवळ गडगंज झाले, त्यांच्या प्रॉपर्टी घरात मावत नाही एवढे गडगंज झाले. त्यांना काय करायचं? सगळंच अवघड आहे. जुनी पेन्शन योजना लागू व्हावी या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेकडून सोलापुरात भव्य मोर्चा काढला. गेल्या 5 दिवसापासून सोलापुरात विविध मार्गाने आंदोलन सुरू आहे. आज सोलापूर शहरातील 4 पुतळा परिसर ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पर्यंत मोर्चा काढण्यात आला. जुन्या पेन्शनसह अन्य मागण्यांसाठी विराट मोर्चा काढण्यात आला. मागण्यांचे फलक हातात घेऊन कर्मचारी मोर्चात सहभागी झाले. या महामोर्चामध्ये शासकीय निमशासकीय 129 संघटना सहभागी झाल्या. धाराशिवमधील शासकीय रुग्णालयातल्या परिचारिका संपावर आहेत. आज 5व्या दिवशी ह्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू ठेवल्यानं आरोग्य सेवेवर त्याचा परिणाम दिसू लागलाय. 4 दिवसात 28 नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या. सोलापुरात जुनी पेन्शन योजना लागू व्हावी या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. शहरातील 4 पुतळा परिसर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. पेन्शनसाठी हा विराट मोर्चा सध्या सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघालेला आहे. आपण पाहू शकता की विविध प्रकारच्या काही संघटना असतील, कर्मचारी असतील, महिला असतील किंवा कर्मचारी असतील, यांचा यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी आहे. यामध्ये जिल्हा परिषदेतले कर्मचारी असतील, सोलापूर कलेक्टर ऑफिसमधले कर्मचारी असतील किंवा विविध संघटनेचे 129 संघटना, यामध्ये संघटनेतील कर्मचारी, शासकीय निमशासकीय कर्मचारी यामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यामुळे एकच मिशन जुनी पेन्शन अशा प्रकारच्या घोषणा देऊन सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत. आपण पाहू शकतो की जो विराट मोर्चा आहे तो 4 पुतळ्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असेल, डफरीन चौक असेल किंवा हरिभाऊ प्रशाला असेल आणि तिथून पुढे सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा मोर्चा जाऊन एकवटणार आहे. त्यानंतर या मोर्चाला सोलापूर शहरातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सहभागी घेतला आहे. विविध प्रकारच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मान्य करण्यासाठी, सरकारवर दबाव आणण्यासाठी गेल्या 5 दिवसापासून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध पद्धतीने आंदोलनं सुरू आहेत. मात्र या आंदोलनाची धग आता विराट मोर्चाच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळत आहे. सोलापूर शहरात किंवा जिल्ह्यातील सुमारे 25,000 कर्मचारी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. मात्र आता सरकार अशा विराट मोर्चाच्या रूपात काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कांबळेसह प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय महाराष्ट्र अनलिमिटेड. समाजातील जातीय तेढ नष्ट करू असं नितीन गडकरी यांनी म्हटलेलं आहे. राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण नाहीये, राजकारण पैसा कमवण्याचा धंदाही नाहीये, अशा शब्दात नितीन गडकरी यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. सत्ता नष्ट होऊ शकते पण विचार नाही, असं म्हणत त्यांनी राजकारणात येऊ पाहणाऱ्या अनेकांना हा सल्ला दिला. पुतळा झाला आणि आम्ही उद्घाटन केलं, समाप्त झालं असं होता कामा नये. पुतळा महत्वाचा आहे, पण पुतळा ज्या व्यक्तीचा आहे त्या व्यक्तीचा विचार त्याहीपेक्षा महत्वाचा आहे. एखादी सत्ता एखाद्याचे डोळे नष्ट करू शकते, पण त्याच्या हृदयात आणि मनात असलेले विचार मात्र कोणी नष्ट करू शकत नाही. विचार अमर आहेत. माणूस हा जातीने मोठा नाहीये, माणूस हा गुणांनी मोठा आहे. या समाजातला जातीवाद, छुवाछूत, अस्पृश्यता आम्ही संपूर्णपणे नष्ट करू. मानवतेच्या आधारावर, एकतेच्या आधारावर, समतेच्या आधारावर, समरसतेच्या आधारावर या समाजाला अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन जाऊ. जुन्या पेन्शन योजनेसाठी संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांमुळे राज्य सरकारच्या आनंदाच्या शिदाला फटका बसण्याची शक्यता आहे. गुढीपाडवा तोंडावर आला असला तरी अद्याप जिल्ह्यांमध्ये कोणत्याच रेशन दुकानांवर शिधा पोहोचलेली नाहीये.
कोणत्याच रेशन दुकानदारांकडून चलन देखील भरून घेतलं गेलं नसल्यानं आनंदाचा शिधा वाटप प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता वर्तवली जाते. आता पाडव्याच्या अगोदर हा संप होणार आहे हे काय शिंदे साहेबांना किंवा देवेंद्रजींना किंवा सरकारला माहीत नव्हतं, पण त्याच्यातनं देखील उपाययोजना सरकार करेल आणि जो आनंदाचा शिधा आहे तो घरापर्यंत कशा पद्धतीनं पोच होईल यासाठी आम्ही कार्यवाही करू. तर सध्या तरी शक्यता दिसते ती म्हणजे गुढीपाडव्यापर्यंत शिधा न पोहोचण्याची. वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्यात शिंदे फडणवीस सरकारचं सुरळीत काम सुरू आहे, मात्र विरोधकांकडून शिंदे गटात आलबेल नसल्याचं सातत्यानं सांगितलं गेलंय. त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी जागा वाटपात केलेल्या विधानामुळे महायुतीत मतभेद होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यावर भाजप शिवसेना यांचं विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटप झालं नसून कोणतंही सूत्र ठरलं नसल्याचं स्पष्टीकरण बावनकुळेंनी दिलंय. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप 240 जागा लढवण्याचा विचार करत असल्याचं आणि मी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निवडणूक तयारीच्या दृष्टीने मार्गदर्शन करताना सज्ज राहावं यासाठी केलेलं ते विधान होतं. निवडणुकीच्या वेळी जागा वाटपाचा विचार होईल असं वक्तव्य सारवासारव बावनकुळेंनी केली. शिवसेना आणि भाजप 288 आणि 48 लोकसभा, 288 विधानसभा आणि 48 लोकसभा युतीमध्ये लढणार आहोत. अजून कुठलाही फॉर्म्युला, कुठलाही निर्णय, कुठलाही फॉर्म्युला भाजपाने किती लढाव्या, शिवसेनेने किती लढाव्या असं कुठेही ठरलेलं नाही. केंद्रीय नेतृत्व आणि राज्याचं नेतृत्व ठरवेल आणि जे काही जागा ज्यांच्या हिश्श्यात येईल, शेवटी आपण पूर्ण तयारी केली तर ही कुणाच्या कामात येणार आहे. शेवटी एकनाथ शिंदेजीच्या नेतृत्वात शिवसेनेने तयार केली ती भाजपच्या कामात येईल, भाजपाने तयार केली ती एकनाथ शिंदेजीच्या शिवसेनेच्या कामात येईल. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप 240 जागा लढवेल आणि शिंदे गटाच्या वाट्याला 48 जागा येतील अशा आशयाचं विधान हे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं. त्यांच्या विधानानंतर संजय राऊत यांनी शिवसेनेला टार्गेट केलंय. तसंच भाजप हा खोटारडा पक्ष असून ते त्यांच्या पोटात होतं ते ओठांवर आल्याची टीका नाना पटोलेंनी केली आहे. ज्या शिवसेनेनं एका जागेसाठी युती तोडली होती 2014 साली स्वाभिमानासाठी, 2014 हे 40-25 तुकडे फेकलेले आहेत त्यांच्यावर आणि ह्यांना आयुष्यभर तुकडेच फेकले जातील आणि ते तुकडे तोंडात ठेवूनच सगळं त्यांना जगावं लागेल. यांना कुठला स्वाभिमान आहे? राज्याचा प्रदेशाध्यक्ष भाजपचा यांना सांगतो तुम्हाला 40 जागा देऊ, 25 जागा देऊ, उद्या 5 जागा पण फेकतील याच्या तोंडावर. ही यांची लायकी आहे, मी परत सांगतो. आणि म्हणून तर भाजपनं शिवसेना तोडली ती यासाठीच. त्यांना या महाराष्ट्रातला शिवसेनेचा रुबाब दरारा हा खतम करायचा होता. काँग्रेसला 8 जागा, 19 जागा राष्ट्रवादी आणि 21 जागा उद्धव ठाकरे, अशी कुठलीही आमची चर्चा झाली नाही, अजून कुठलंही झालं नाही, पण वातावरण टाकलं गेलं. पण इथं तर साक्षात भाजपचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष बोलताना आपण पाहतो आहे आणि आता तुम्ही तसं म्हटलंच नाही, घुमजाव करतात आहेत. म्हणून त्यांच्या पोटात आहे, ते ओटात आलेलं आहे हे एकनाथ शिंदे साहेबांनी समजलं पाहिजे. केंद्रीय मंत्री नारायण राणे लवकरच पदाचा राजीनामा देतील असा गौप्यस्फोट वैभव नाईकांनी केला. त्यावर नारायण राणेंनी जशास तसं उत्तर दिलंय. वैभव नाईक असं बोलतायत जसं की मी त्यांना कानात सांगितलं असेल आणि त्यांनी कान पुढे केला असता तर कानाखाली मारली असती असं केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी म्हटलंय. कुडाळमध्ये निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्तानं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. वैभव नाईक भविष्य सांगायला लागला. राणे 2 महिने राजीनामा, जसं मला भेटून गेला मी त्याला कानात सांगितलं, कान पुढे गेला तरी कान पडत मारले, सांगायची गोष्ट वेगळी. हे सगळं खोटारडेपणा आणि केंद्रीय मंत्री राजीनामा खाली. माझा पक्ष राज्यात हा सत्तेवर आहे, ते सत्तेवर ठेवायचं आहे. गुहागर नगर पंचायतीनं प्रसिद्ध केलेला शहर विकास आराखडा चांगलाच वादात सापडलाय. पालकमंत्री उदय सामंतांनी केलेला आराखडा रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे. त्यामुळे आमदार भास्कर जाधव यांना शह देण्याची ही खेळी आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे.
स्थानिक आणि प्रशासनामध्ये आराखड्यावरून संघर्ष सुरू असतानाच राजकीय हस्तक्षेप सुरू झाल्यानं हा वाद चिघळणार असल्याचं स्पष्ट झालंय. शहरातले रस्ते 18 मीटर रुंद केले जाणार असल्याचं आराखड्यात नमूद करण्यात आलेलं होतं. तसंच अनेक जागांवर आरक्षणही दाखवण्यात आलेलं होतं. यामुळे अनेक जण बेघर आणि धार्मिक स्थळं नष्ट होण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे शिवसेनेनं पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे आराखडा रद्द करण्याची मागणी केली होती. आमच्या शहरात जो पर्यटनाचा जो मूळ उत्पन्नाचं साधन आहे ते त्याचा विचार केलेला नाही याच्यामध्ये, आणि त्यामुळे हा विकास आराखडा आम्हाला जाचकच आहे. आपण म्हणतोय हा विकास आराखडा आहे, आणि विकास आराखडा करताना जर जवळजवळ सगळी बाजारपेठ आणि 80% घरं जर बाधित होत आहेत तर ह्याला मुळात विकास आराखडा म्हणायचं का? विकास आम्हाला हवा आहे, प्रश्नच नाही आहे, पण तो आराखडा बनवताना स्थानिक लोकांचा विचार होणं हे अत्यंत गरजेचं आहे. विकास आराखडा तयार करताना प्रशासनानं स्थानिक नागरिकांची मतं विचारात घेतलेली नव्हती. शहराची ओळख नष्ट करणारा हा आराखडा असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. 100 वर्षांपूर्वीच्या शाळाही तोडू द्यायच्या का असा सवाल नागरिकांनी विचारलाय. तर या मुद्द्यावरून राजकारण नको अशी भूमिका नगराध्यक्षांनी घेतलेली आहे. त्या आराखड्यामध्ये ह्या मैदानाचा 100 वर्ष जुना असलेल्या आपल्या ह्या ग्वागर शहराची म्हणजे माहेरघर हे शिक्षणाचं जी शाळा आहे ह्याचं हे पटांगण सुद्धा राहणार नाही. याची नक्की शासनाने दखल घेणे गरजेची आहे, अन्यथा याचे तीव्र पडसाद यापुढे बघायला मिळतील. 3 महिन्यात गुहागर नगरपंचायतीचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. नगरपंचायत ताब्यात घेऊन भास्कर जाधवांना दणका देण्यासाठी शिवसेना भाजप युतीनं हालचाली सुरू केलेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर शहर विकास आराखड्याचं दोन्ही बाजूंकडून राजकारण होणार असल्याचं आता स्पष्ट झालंय. स्वप्नील घाग, न्यूज 18 लोकमत, गुहागर. शिंदे फडणवीसांनी महिलांना एसटीच्या तिकिटात 50% सवलत देण्याची घोषणा केली. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी नाशिक ते मालेगाव बस प्रवास केला. भाजप महिला पदाधिकाऱ्यांसह त्यांनी हा नाशिक ते मालेगाव बस प्रवास केला. त्यापूर्वी महिलांनी बस स्थानकात पेढे वाटून आनंद साजरा केला. महिला सन्मान योजनेच्या अंतर्गत राज्य सरकारने ही फार मोठी उपलब्धी राज्यातल्या मातृशक्तीला दिलेली आहे. यावेळेला जर आपण बजेट बघितलं असेल तर सब कुछ महिलाओं के लिए असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. आणि त्याचाच आज एक उपक्रम म्हणून 15 तारखेला शक्यतो आपण बघतो की GR निघायला वेळ लागतो, परंतु STच्या प्रवासाचा GR अगदी लवकर निघाला आणि 17 तारखेपासून म्हणजे कालपासनं 50% जी तिकिटामध्ये कपात आहे ती त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. यानंतर एक धक्कादायक बातमी मुंबईतून आहे. JJ हॉस्पिटलच्या ग्रँड मेडिकल कॉलेजच्या 11 विभागांच्या प्रमुखांनी बेकायदेशीरित्या संबंधित विभागांच्या नावानं बँक खाते उघडून जवळपास 6 कोटी रुपये देणगी स्वरूपात घेतल्याची धक्कादायक बाब राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत दिली. या पैशांचा वापर परदेश सहली, टॅब खरेदी तसंच खाजगी कामासाठी केला. हे प्रकरण 2018चं आहे, जेव्हा RTI कार्यकर्ते मयूर साळवी यांनी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण सचिवांकडे तक्रार पाठवली होती. 13 ऑगस्ट 2021ला वैद्यकीय शिक्षण संचालकांनी 30 दिवसात या प्रकरणाची चौकशी करावी असं परिपत्रक जारी केलं होतं. मात्र अजून या प्रकरणात कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा मुद्दा ठाकरे पक्षाचे आमदार सुनील प्रभूंनी विधानसभेत उपस्थित केला. यावर उत्तर देत महाजनांनी सांगितलं की ही खाती उघडण्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नाहीये. ही चौकशी लवकर पूर्ण करून दोषी आढळलेल्यांवर 1 महिन्याच्या आत कठोर कारवाई केली जाईल. मंत्री महोदयांनी या ठिकाणी अनियमितता झाली, आर्थिक गैरव्यवहार झाले मान्य केले, परंतु त्याच्यावरती जी कारवाई व्हायला पाहिजे होती ती कारवाई 30 दिवसाच्या आतमध्ये 13/8/2021 रोजी संचालक वैद्यकीय शिक्षण संशोधन मुंबई यांनी परिपत्रक काढलं होतं आणि 30 दिवसाच्या आतमध्ये चौकशी करून निर्णय घ्या असं सांगितलं होतं. परंतु 30 दिवसात निर्णय न घेता अद्यापपर्यंत या प्रकरणाला विलंब का झाला, या डॉक्टरवरती कारवाई का नाही झाली, याचं उत्तर सन्माननीय मंत्री महोदय. याचा अर्थ कुठेतरी प्रशासनातले अधिकारी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत होते का? 32 विभागाची चौकशी संदर्भात करण्यात आली आणि 32 विभागात मधून जवळपास 11 विभागाचे विभाग प्रमुखांचे शासकीय सहकारी खाजगी बँकेत विभागाच्या नावे
खाते आढळून आलेले. ही वस्तुस्थिती आहे. खरं म्हणजे असे खाते कोणाला विभागाला काढता येत नाही. ही खाते काढताना कुठली परवानगी घेतली नाही, कोणाला विचारणा केली नाही आणि खाते परस्पर काढले गेले आणि खाते स्वतः त्यांनी ऑपरेट केले. आणि आता यावर कारवाई करण्यासंदर्भाचे आदेश पूर्ण चौकशी करून आयुक्तांना आम्ही दिलेले आहे आणि आम्ही 1 महिन्याच्या आत सगळे पूर्ण चौकशी करून याच्यावर अगदी कठोर कारवाई करणार आहोत. मालेगाव शहरातून वाहणाऱ्या मोसम नदीची गटार गंगा झाली आहे. कधी काळी मालेगावकरांची तहान भागवणाऱ्या या नदीचं अस्तित्व आता धोक्यात आलंय. पाहूया न्यूज 18 लोकमतचा स्पेशल रिपोर्ट. मालेगाव शहरातून वाहणाऱ्या या नाल्याची कधी काळी मोसम नदी अशी ओळख होती. मालेगावकरांनी मोसम नदीची गटार गंगा करून टाकली आहे. नदीपात्रात केलेलं अतिक्रमण आणि टाकलेल्या कचऱ्यामुळे नदीचा नाराज झालाय. कधी काळी मोसम नदीचं पाणी प्यायला वापरत असल्याची आठवण जुने जाणते सांगतात. लहानपणापासून बघतो की ही मालेगावातून जाणारी मोसम नदी शहराच्या मध्यभागातून जाते. एका बाजूला पश्चिम भाग आहे, एका बाजूला पूर्व भाग आहे. असंख्य नागरिकीचं पूर्वी पाणी पित होते, इतकं शुद्ध पाणी होतं. नदीच्या स्वच्छतेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाला, पण त्यातही गैरव्यवहार झाल्याचा आरोप स्थानिक करतायत. नदी स्वच्छतेत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा जागरूक मालेगावकरांनी दिलाय. शहरातल्या मध्यातून जाणारी ही मोक्षगंगा स्वच्छ व्हावी यासाठी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती या क्षेत्रातल्या अनेक नागरिकांना आणि मालेगावातल्या जनतेला बरोबर घेऊन योग्य ते आंदोलन करेल. नदी म्हणजे मानवी संस्कृती जिवंत असल्याचं प्रतीक. त्यामुळे मालेगावकरांनी मोसम नदी वाचवण्यासाठी जनआंदोलन उभं करावं अशी अपेक्षा पर्यावरण प्रेमींमधून व्यक्त होतीये. बबू शेख, न्यूज 18 लोकमत, मालेगाव. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कोरोनानं भारतात पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. गेल्या 24 तासात भारतात कोरोनाचे 754 नवीन रुग्ण आढळले असून एका रुग्णाचा मृत्यू झालाय. यावेळी कोरोनाच्या XBB व्हेरियंटचे नवीन सब व्हेरियंट XBB 1.16 च्या प्रकरणांमध्ये झालेली वाढ यामागचं मुख्य कारण असल्याचं सांगितलं जात आहे. चिंतेची बाब म्हणजे सब व्हेरियंटची प्रकरणं ब्रुनेई, USA आणि सिंगापूरमध्ये देखील आढळली आहेत. असं मानलं जातंय की या सब व्हेरियंटमुळे कोरोनाची नवीन लाट येऊ शकते. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात सारख्या राज्यांमध्ये कोविड पॉझिटिव्ह दरामध्ये वाढ. आपल्या गाडीचा टोल वाचवण्यासाठी एका ट्रक चालकानं स्वतःसह दुसऱ्यांचा जीव धोक्यात घातल्याचा प्रकार समोर आलाय. पांढरकवडा शहरापासून जाणाऱ्या नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरच्या टोल नाक्यावर एका टेम्पो चालकानं टोल वाचवण्यासाठी चक्क ड्रम आणि बॅरिगेट्स उडवून पलायन केलं. या घटनेत टोल नाक्यावरचा एक कर्मचारी गंभीर जखमी झाला असून चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. नागपुरातून एक अतिशय धक्कादायक बातमी आहे. बाईकवरून जाणाऱ्या महिलेनं कारला ओव्हरटेक केलं म्हणून राग आलेल्या कार चालकानं एका महिलेला मारहाण केल्याची विचित्र घटना समोर आली आहे. जरीपटका पोलीस ठाण्याअंतर्गत ओव्हरटेक करण्यावरून महिला आणि टॅक्सी चालकामध्ये वाद झाला. हा वाद इतका वाढला की आरोपी आणि महिला यांच्यात हाणामारी झाली. शिवशंकर श्रीवास्तव असं आरोपी कार चालकाचं नाव आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली. या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.